आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल सर, अभ्युदय नगर मध्ये कार्यक्रम होता, भाजपचा कार्यक्रम होता, तरीही तुम्ही देखील सगळे नेते जे आहेत मनसेचे ते देखील प्रवीण दरेकरांचा फोन होता की साहेब अभ्युदयनगर मध्ये मुंबईतल्या काही समस्यांविषयीचा विषय आहे आणि देवेंद्रजी स्वतः येणार आहेत, त्यांनी निरोप दिलेला आहे की बाळाभाऊंना बोलवा म्हणून, तर तुम्ही आलात तर बरं होईल। आणि त्यामुळे मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं, पक्षप्रमुख बोलले की तू जा कार्यक्रमाला, काय अडचण नाही म्हणून नितीन सरदेसाई पण आणि आम्ही दोघे आलो होतो। आणि एकंदरीत मुंबईच्या समस्यांवरतीचा फार महत्त्वाचा आज एक प्रकारे ही परिषद होती आणि म्हणून तिला येणं गरजेचं होतं, जेणेकरून बरेचसे विषय मार्गाला लागू शकतील। देवेंद्र फडणवीसांनी तुमचा उल्लेख सहकारी म्हणून केलेला आहे। येत्या काळामध्ये अनेक चर्चा देखील होताना बघायला मिळत आहेत, युती होणार? म्हणजे फार काही त्याच्यात म्हणजे तसं सांगायचा उद्देश असा की युती करायची नाही करायची हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, तो काय माझा विषय नाही। पण दोन पार्टी राजकारणातली माणसं भेटल्यानंतर त्याच्यावरती चर्चा विनिमय होतोच आणि त्याच्यामुळे मी मगाशी तेच म्हणालो की राजकारणात काही अशक्य नाही, काही होतच, त्याच्यामुळे काय अडचण नाहीत। भविष्यामध्ये काय होईल ते लवकरच फडणवीसच बोललेत, लवकरच आपल्याला कळणार आहे। पण शक्यता आहे म्हणून युती झाली तर काय अडचण वाटायचं कारण नाही ना, होऊ पण शकते। मुंबई संदर्भात देखील एकूण कार्यक्रम होता, पण यामध्ये जर का बघायचं तर येत्या काळामध्ये लोकसभा सोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका ज्या आहेत होताना बघायला मिळतील। कशा प्रकारे बघता आहे एकूण, जर का तुम्ही एकत्र आलात तर कशा प्रकारे राजकारण देखील पूर्ण बदलू शकतं? मला आता माहिती आहे नक्की एकत्र येणार आहोत नाही येणार आहोत, पण निवडणूक आल्यानंतर या चर्चा होतच असतात अभिषेक, आणि त्याच्यामुळे आज आम्ही निदान मुंबईच्या समस्येसाठी तर एकत्र आलेलो आहोत, हा एक विषय महत्त्वाचा आहे। भविष्यामध्ये काय होणार आहे ते पक्षप्रमुख आणि त्यांचे प्रमुख हे मिळून ठरवतील, किंवा देवेंद्रजी आणि इथले सगळे महत्त्वाचे आणि आमचे राजसाहेब मिळून ठरवतील, पण त्याच्यामध्ये माझाही काही थोडासा वाटा असू शकतो। तुम्ही एक प्रकारे खुणवताय काही गोष्टी की तुमचा वाटा असू शकेल म्हणून? काय अडचण असायचं कारण नाही ना, आम्ही वारंवार भेटत असतो, बोलत असतो, त्याच्यामुळे भविष्यामध्ये नेमकं आता काय होणार ते आता मी आत्ता नाही सांगू शकत, पण अडचण असायचं काही कारण मला दिसत नाही। धन्यवाद सर। तर हे होते बाळा नांदगावकर, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे, कोण सांगण्यात आलेलं आहे की येत्या काळामध्ये युतीची शक्यता देखील नाकारता येत नाही, मात्र मुंबईसाठी तरी आम्ही सध्याला एकत्र आलो आहोत। कॅमेरामन संतोष, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।